हॅलो फ्रेंड्स, खूप असा मस्त स्पंजी जाळीदार ढोकळा आपण घरच्या घरी तयार करणार आहोत, तेही घरच्या प्रेमिक्सपासून। चला तर मग सुरू करूया। इथं मी सर्वप्रथम अर्धा किलो तांदूळ घेतलेला आहे, अर्धा किलो चणा डाळ घेतलेली आहे आणि उडदाची डाळ घेतलेली आहे 250 ग्रॅम। तर हे सर्व जिन्नस आपल्याला कॉटनच्या कपड्यामध्ये स्वच्छ असे पुसून घ्यायचे आहेत। अशाच प्रकारे आपल्याला सर्व जिन्नस छान असे मस्त चोळून पुसून घ्यायचे आहेत आणि ते सर्व एकत्र एका मोठ्या भांड्यामध्ये एकत्र करून घ्यायचे आहेत। हे सर्व तुम्हाला गिरणीमधून छान असं बारीक दळून आणायचं आहे। तर आपण छान असं बारीक दळून आणलेलं आहे। इथं मी 150 ग्रॅम पिठी साखर घेतलेली आहे। नंतर इथं मी 25 ग्रॅम सायट्रिक ॲसिड घेतलेला आहे। नंतर इथं मी 75 ग्रॅम मीठ घेतलेला आहे। नंतर ह्या वाटीमध्ये मी सोडा घेतलेला आहे 25 ग्रॅम आणि आपल्याला अर्धा चमचा बेकिंग पावडर इथं यूज करायचे आहे। हे सर्व जिन्नस आपल्याला आता ह्या पिठामध्ये एकत्र करायचे आहेत। एक एक करून आपण त्या पिठामध्ये एक एक घालणार आहोत। ते सर्व जिन्नस आपल्याला एकत्र करून मस्त असे मिसळून घ्यायचे आहेत। तुम्हाला बाहेर खूप ढोकळा महाग मिळत असतो, महाग वाटतो, परंतु आपण घरच्या घरी हे जर पीठ करून ठेवले तर तुम्ही कधीही तुमच्या मुलांना घरच्या घरी मस्त असा ढोकळा करून देऊ शकता। खायला पण खूप छान लागतो आणि पटकन होतो पण। इन्स्टंट जर पीठ तयार असेल तर तुम्ही पटकन कधीही ढोकळा करू शकता। तर हे सर्व जिन्नस आपण एकत्र करून घेणार आहोत। तर सर्वप्रथम आता आपण हे सगळं एकत्र करून घेतलेलं आहे। नंतर आपण ह्याच्यात एक सिक्रेट पदार्थ म्हणजे अर्धा चमचा बेकिंग पावडर यूज करणार आहोत। ती जर त्याच्यामध्ये घातली तर ढोकळा तुमचा खूप स्पंजी व जाळीदार होणार आहे। छान असं एकत्र आपल्याला ते करून घ्यायचं आहे। नंतर एका बारीक चाळणीनं, सोजीची चाळण असते, आपण बारीक रवा चाळतो, त्याने हे सर्व पीठ आपल्याला चाळून घ्यायचं आहे मस्त असं। हे तुम्ही हवाबंद डब्यामध्ये ठेवू शकता। इथं मी काचेच्या डब्यामध्ये ठेवलेलं आहे, त्याच्यावर तुम्ही ढोकळा प्रेमिक्स असं नावही देऊ शकता। ही तुम्हाला ढोकळा प्रेमिक्स मी देऊ शकते, तुम्ही ऑर्डर करू शकता। स्क्रीनवर मी नंबर देते, त्याच्याप्रमाणे तुम्ही मला ऑर्डर करू शकता। तर आपण इथे लगेच आपण ह्या पिठाचा ढोकळा करून पाहणार आहोत। एका कढईमध्ये 1 तांब्या पाणी घातलेलं आहे, छोटंसं लिंबू कापून घातलेलं आहे जेणेकरून कढई काळी पडू नये म्हणून। ही छोटीशी ह्याच्यामधली ट्रिक्स आहे। तर आपण एका डब्याला छान असं तेल लावून घ्यायचं आहे, मस्त छान तेल त्याला चोळून घ्यायचं आहे। हे दोन्ही तयारी आपण अगोदरच करून घ्यायच्या आहेत। पिठाला तोपर्यंत डब्याला तेल लावून घ्यायचं आहे, तोपर्यंत आपल्याकडे जे पाणी ओतलं आहे त्याला उकळी येईल। नंतर आपण आता जे प्रेमिक्स बनवलं आहे त्याच्यापासून तुम्हाला मी ढोकळा करून दाखवणार आहे। आता एका डब्यामध्ये एक वाटी सेट करून घ्यायची, त्या वाटीनं आपल्याला 3 वाट्या इथं ढोकळा प्रेमिक्स घ्यायचा आहे आणि वाटी अशी गच्च नाही भरायची, चमच्यानं अशी पूर्ण प्लेन करायची आणि मग ते एकत्र करायचं जेणेकरून तुमच्या ढोकळ्याचा अंदाज चुकणार नाही। अशा प्रकारे आपल्याला 3 वाट्या ढोकळ्याचं प्रेमिक्स घ्यायचं आहे। 3 वाट्या जर ढोकळ्याचं प्रेमिक्स तुम्ही घेत असाल तर त्याला तुम्हाला 2.25 वाटी पाणी इथं यूज करायचं। त्याच्यापेक्षा जास्त पण करायचं नाही, त्याच्यापेक्षा कमी पण करायचं नाही। तुम्ही पाहू शकता आता एकत्र पीठ आपण करून घेतलेलं आहे छान असं डब्यामध्ये। त्याच्यामध्ये 5 चमचे जो कांदा पोह्याचा चमचा असतो ना, ते 5 चमचे आपल्याला तेल इथं घालायचं आहे। नंतर आपल्याला एकदम हलकीशी चिमूटभर हळद घालायची आहे, जास्त हळद घालू नका, नाही तर तुमच्या ढोकळ्याला लाल असे छोटे छोटे स्पॉट्स येऊ शकतात। आता आपण पाहू शकता तुम्ही सर्व मी पाणी इथं एकत्र घातलेलं आहे 2.25 वाटी। तुम्ही पाहू शकता एकदम पटकन 2 सेकंदामध्ये कसं पीठ छान फुलून वर आलेलं आहे। मला करतानाच जाणवतं की पीठ एकदम हलकं लागते हाताला, म्हणजे आपलं प्रेमिक्स एक नंबर तयार झालेलं आहे। आता आपण लगेच वेळ न घालवता ते प्रेमिक्स एका ज्या डब्यामध्ये तेल लावून घेतो त्या डब्यामध्ये ओतून घ्यायचं आहे। तोपर्यंत पाण्याला उकळी छान आलेली असती, ते पीठ आपण लगेच आपण त्या कढईत ठेवून द्यायचं आहे आणि तुम्हाला छान असं त्याच्यावर झाकण ठेवून द्यायचं आहे, कुठूनही हवा जाता कामा नये। तर आता इथं मी 5 मिनटं फुल गॅसवर ठेवणार आहे आणि 10 मिनटं आपल्याला बारीक गॅसवर ठेवायचा आहे। गॅसप्रमाणे कमी जास्त हा होऊ शकतो। तुम्ही पाहू शकता ढोकळा आपला तयार झालेला आहे। आपल्याला आता गॅस बंद करून घ्यायचा आहे आणि ढोकळा छान आपल्याला पूर्ण असा थंड करून घ्यायचा आहे। ढोकळा थंड होईपर्यंत आपण इथं फोडणी करून घेऊया। 1 चमचा मोहरी, 1 चमचा इथं आपण मिरची घातलेली आहे, कढीपत्ता घातलेला आहे। छान असं ते तडतडलं की त्याच्यामध्ये 2 चमचे साखर घालून पाणी ओतायचं आहे अर्धा ग्लास। ते छान उकळवायचं एकदम 2 ते 4 मिनटं। गॅस बंद करून घ्यायचा आहे आपल्याला आणि आपली फोडणी इथं तयार झालेली असते। मग तुम्हाला जर गोड कमी आवडत असेल तर तुम्ही साखर घातली नाही तरी चालेल, कारण प्रेमिक्स बनवताना आपण साखर घातलेली होती। तुम्ही पाहू शकता ढोकळ्याच्या कडा आपल्या बाजूने सोडवून घ्यायच्या आहेत आणि छान असं डब्यातला ढोकळा आपल्याला ताटामध्ये काढून घ्यायचा आहे। तुम्ही पाहू शकता एकदम अलगट ढोकळा आपला सुटलेला आहे। ढोकळा अप्रतिम छान असा तयार झालेला आहे। तो छान असा कट करून घ्यायचा आहे, त्याच्यावर आपल्याला फोडणी घालून द्यायची आहे। तुम्हाला माझे व्हिडिओ कसे वाटतात लाईक, सबस्क्राईब, शेअर नक्की करत जा। आवडले तर कमेंट करत जा। हे ढोकळा प्रेमिक्स तुम्हाला हवं असेल तर मी स्क्रीनवर नंबर देते, त्यावर तुम्ही ऑर्डर करू शकता। एकदम घरच्या घरी कमी साहित्यातून तुम्ही तुमच्या मुलांना ढोकळा छान असा खायला देऊ शकता। तयार झालेली फोडणी मस्त आता आपण ढोकळ्यावर घालून घ्यायची आहे। तुम्ही पाहू शकता फोडणी सुंदर अशी तयार झालेली आहे। तुम्हाला हा ढोकळा कसा वाटला सांगायला कमेंटमध्ये नका विसरू। चला तर मग पुन्हा भेटूया नवीन रेसिपीसोबत। अशाच नवीन रेसिपी यूट्यूबवर मी अपलोड करत असते, तर तुम्ही तो नक्की पाहत जा। इंस्टाग्रामवर मला फॉलो करा। अशाच नवीन रेसिपीसोबत आपण पुन्हा भेटूया। चला तर मग लाईक, सबस्क्राईब नक्की करा।